शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे, आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झालेली आहे। खरं तर साहेब तुमचं अभिनंदन। खूप मोठी जबाबदारी आहे, कारण बऱ्याच घडामोडी ज्या आहेत त्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये घडलेल्या आहेत। कशा पद्धतीचं आता यापुढील आव्हान असणार आहे? मला खात्री होती की सातारचे पहिले पत्रकार सगळे चॅनलवाले मला कुठून तरी शोधून काढणार। अजून निर्णय झालेला नाही आहे। 15 तारखेला पक्षाच्या बैठक, राज्यस्तरीय बैठक जी आहे ती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बोलवलेली आहे आणि मला वाटतं आदरणीय पवारसाहेब आणि बाकीचे सगळे नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। त्यावेळेला आजच मला आत्ता तुमच्या माध्यमातून कळलं की आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। आता पुढची निवड प्रक्रिया ही 15 तारखेला होईल। त्यावेळेला जे नाव कोणाचं होईल अध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेब जाहीर करतील, मला वाटतं की ते नाव घेऊन नव्या जोमाने या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका निश्चितपणाने चांगल्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न करतो। नक्कीच साहेब, पण आता बघताय की अलीकडच्या घडामोडी ज्या आहेत, कुठल्याही महायुती असेल किंवा या आता अलीकडच्या ज्या आपल्या पक्षामधल्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अजितदादा बाजूला गेलेले पाहायला मिळाले। खूप मोठं आव्हान असणार आहे, कारण मोठी घडी जी आहे ती परत बसवायची आव्हान असणार आहे। काय सांगाल? मला खरं सांगू का, सध्याचा आणि पूर्वीच्या राजकारणामध्ये बदल असा आहे की आत्ताच्या राजकारणामध्ये सत्तेचा वापर करून फोडातोडा यंत्रणा वापरून राजकारण करा अशा प्रकारची प्रक्रिया सुरू आहे। त्याला जर आपल्याला त्या पद्धतीने जो उत्तर द्यायचं झालं तो लोकांमध्ये जाऊन लोकांचाच असलेला उठाव हा त्याला एक कारण आहे। ज्यावेळेला लोक त्याप्रमाणे मानसिकतेतून येतील की हा सरकारकडून आपल्याला फार अन्याय होता। आता एक उदाहरण देतो, आता अधिवेशन चालू आहे। आम्ही अवकाळी पावसाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं शेतकऱ्यांसाठी आम्ही आता ओला दुष्काळ जाहीर करा, त्याचा अजून सरकार निर्णय घेतला नाही, काही नाही। निवडणुका आल्या की काहीतरी निर्णय जाहीर करायचे, हे खरं म्हटलं तर लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे। जन आंदोलन उभी केली आणि प्रखरतेने एक स्ट्रॉंग विरोधक म्हणून जर ते आपण उभं करण्याचा प्रयत्न झाला तर लोकांमध्ये 100% तरुणांची बेरोजगारी अनेक प्रश्न आहेत की त्या प्रत्येक प्रश्नाला हात घातला तर मला वाटतं की चांगल्या प्रकारचा निकाल येईल आणि येणारा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा काय मनाच्या लोकांच्या आतमध्ये जी नाराजगी आहे ती 100% महाराष्ट्र हा अपवादच आहे। महाराष्ट्रामध्ये कधी अशा प्रकारचं भूमिका महाराष्ट्र ज्यावेळेला घेतो त्यावेळेला इतिहास घडतो। मला वाटतं तिथपर्यंत जाऊन काम करण्याचा प्रयत्न केला तर यश 100% येऊ शकतं। नक्कीच आगामी काळात ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये जर लोकांच्या तळागाळापर्यंत संपर्क जर केला तर नक्कीच यश मिळेल असा विश्वास जो आहे तो आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।